700 श्लोक, 18 अध्याय. एक असं ज्ञान जे रणांगणात दिलं गेलं, पण तुमचं आयुष्य बदलू शकतं. माधवा, मी माझ्याच नातलगामविरुद्ध युद्ध कसं करू? हे योग्य आहे की अयोग्य? अर्जुना, हाच तुझा प्रश्न दूर करण्यासाठी मी तुला हे दिव्य ज्ञान देत आहे. ही गीता फक्त युद्धासाठी नाही, ती जीवन जगण्याचा मार्ग आहे. कर्म, भक्ती आणि ज्ञानाचा. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदन, पार्थो वत्सः सुधीर भोक्ता, दुग्धम गीतामृतम महत. सर्व उपनिषदम या गायी आहेत. मी त्यांचा गोपाल आहे आणि तू अर्जुना तो वासरू आहेस, जो या गीतेच्या अमृताचा आस्वाद घेणार आहे. गीता मे चोत्तमम गृहम. अर्जुना, गीता हेच माझं सर्वोत्तम निवासस्थान आहे. जो गीता समजतो तो माझ्यातच राहतो. मला मृत्यूची भीती वाटते आहे. जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवम जन्म मृतस्य च. ज्याचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि मृत्यूनंतर पुनर्जन्म निश्चित आहे. म्हणून जे टाळता येत नाही त्यावर शोक करू नकोस. जर मी हरलो तर? हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महीम. तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय. मरण आलं तर स्वर्ग मिळेल. जिंकलास तर पृथ्वीवर राज्य करशील. म्हणून उठ आणि निश्चयाने युद्ध कर. सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ. सुख दुःख, लाभ हान, विजय पराजय हे सर्व समान समजून कर्म कर. तू पापापासून मुक्त राहशील. बुद्धियुक्तो जहाती उभे सुकृत दुष्कृते. योगः कर्मसु कौशलम. समत्व बुद्धीने माणूस चांगल्या वाईट कर्मांपलीकडे जातो आणि हाच योग आहे कर्मातली खरी कुशलता. प्रारब्धम भुज्यमानो हि गीताभ्यासरतः सदा समुक्तः सुखी लोके. जो माणूस कर्म करत राहतो आणि गीतेचा अभ्यास करतो तो या जगातच मुक्त आणि सुखी होतो. अर्जुन पुन्हा उभा राहतो, डोळ्यात आत्मविश्वास, गांडीव उचलतो. युद्ध बाहेर नाही अर्जुना, ते आधी मनात जिंकावं लागतं. जर हे ज्ञान एका योद्ध्याचं आयुष्य बदलू शकतं तर तुमचं का नाही? हा व्हिडिओ शेअर करा, कारण कदाचित कोणीतरी आजही आपल्या जीवनाच्या कुरुक्षेत्रात उभा आहे. धन्यवाद. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.